नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्य कामगार विमा योजनेतील सर्व गट क पदांच्या सेवा प्रवेश नियमांबाबतची अधिकृत राजपत्र माहिती आज आपण पाहणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी अशाच सर्व शासकीय नोकरीच्या 100% अचूक आणि जलद अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग या राजपत्रातील 1 ते 13 सर्व सेवा प्रवेश नियम आणि अनुभवाची अट सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, 28 जुलै 2026च्या राजपत्रानुसार गट क मधील सरळ सेवा भरतीसाठी खालील सामायिक नियम लागू राहतील. किमान वय अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास 18 वर्षे पूर्ण. कमाल वय खुल्या ओपन प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे. मराठी व हिंदी भाषा परीक्षा. नियुक्तीनंतर विहित मुदतीत ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा वार्षिक वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळणार नाही. आता पाहूया सर्व 13 नियमावलींनुसार पदांची पात्रता, अनुभव आणि नियुक्ती प्रक्रिया. 1. प्रभारी परिसेविका गट क. नियुक्ती पदोन्नतीद्वारे. पात्रता परिचारिका पदावर सलग व नियमित किमान 3 वर्षे सेवा पूर्ण असावी. 2. परिचारिका गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे सरळ सेवा. पात्रता BSc नर्सिंग BSc नर्सिंग पदवी अधिक महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 अन्वये नोंदणी किंवा 12वी विज्ञान अधिक GNM पदविका GNM डिप्लोमा अधिक महाराष्ट्र परिचारिका अधिनियम नोंदणी. 3. भौतिकोपचार तज्ज्ञ गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे सरळ सेवा. पात्रता फिजिओथेरपीमधील पदवी अधिक महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम 2002 अन्वये नोंदणी. 4. आहारतज्ञ गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता पोषण व आहारशास्त्र न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स विषयातील पदवी. 5. औषध निर्माता गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता फार्मसी औषध निर्माणमधील पदवी अधिक औषध निर्माणशास्त्र अधिनियम 1948 अन्वये नोंदणी. 6. विद्युत हृदस्पंदनालेख तंत्रज्ञ गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी पदवी किंवा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रसह BSc पदवी अधिक कार्डिओलॉजीमधील पदविका किंवा प्रमाणपत्र. हॉस्पिटल अनुभव शासकीय निमशासकीय महानगरपालिका किंवा खाजगी रुग्णालय किंवा रोगनिदान केंद्र डायग्नॉस्टिक सेंटर यांपैकी कुठेही ECG तंत्रज्ञ म्हणून किमान 2 वर्षांचा रुग्णालयीन अनुभव आवश्यक. 7. रुग्णवाहिका चालक गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12वी उत्तीर्ण. इतर किमान C1 प्रवर्गाचा वाहन परवाना ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक. 8. सामाजिक मार्गदर्शक गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता सामाजिक कार्य BSW किंवा MSW विषयातील पदवी. 9. व्यवसायोपचार तज्ज्ञ गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता ऑक्युपेशनल थेरपीमधील पदवी अधिक महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम 2002 अन्वये नोंदणी. 10. दंत स्वच्छता तज्ज्ञ गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता दंतयांत्रिकी डेंटल मेकॅनिक्स पदविका डिप्लोमा. हॉस्पिटल अनुभव शासकीय निमशासकीय महानगरपालिका किंवा खाजगी रुग्णालयात दंतयांत्रिकीशी संबंधित किमान 2 वर्षांचा रुग्णालयीन अनुभव आवश्यक. 11. नळ कारागीर गट क. नियुक्ती स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा आयोगाच्या शिफारशीने सरळ सेवा. पात्रता माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण अधिक नळकाम प्लंबिंग पदविका. अनुभव किमान 2 वर्षांचा नळकामाचा अनुभव आवश्यक. यासाठी प्लंबिंगचे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव पुरेसा आहे. 12. वयोमर्यादा निकष नियम. सर्व नामांकित पदांसाठी अर्ज स्वीकृती दिनांकास किमान 18 वर्षे पूर्ण असणे आणि कमाल वय खुला प्रवर्गासाठी 38 वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे असणे आवश्यक आहे. 13. भाषा परीक्षा उत्तीर्णतेचा नियम. पदोन्नती किंवा सरळ सेवेने नियुक्त कर्मचाऱ्यांना मराठी व हिंदी भाषा परीक्षा विहित वेळेत उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. मित्रांनो, ही होती राज्य कामगार विमा योजनेतील सर्व 13 सेवा प्रवेश नियमांची आणि अनुभव अटींची संपूर्ण अचूक माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.